नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो, की प्रत्येक शेतकऱ्यांचा हरभरा, कोण्या शेतकऱ्यांचा हरभरा फुल अवस्थेत असतील, घाटे अवस्थेत असतील आणि घाटेच घाटे असतील. तर मला कमेंट येत आहे, माझा हरभरा 55 दिवसाचा आहे, 65 दिवसाचा आहे, 66 दिवसाचा आहे, घाटे भरपूर आहे, फुलही भरपूर आहे, पाणी द्यायचं का? तर पहा शेतकरी मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की फुलावर पाणी नका देऊ. आज बघा माझ्या ह्या 5 एकर हरभरा आहे माझा. आज 69 दिवस पूर्ण कंप्लीट होत आहे. बघा आज या हरभऱ्यामध्ये अवस्था बघूया कशी आहे. पहा 69 दिवसामध्ये माझ्या हरभऱ्याला माल पकडलेला आहे. बघा इथेच माल पकडला नाही आहे, तिकडे माल पकडला आहे, तिकडे माल पकडलेला नाही आहे. ठिगळ आहे शेतकरी मित्रांनो. ह्या हरभऱ्याचं पीक येतच तसं ठिगळ येते, सोंगाली ठिगळ येते. तुम्हाला अनुभव असेल तर माझं सांगणं आहे. बघा घाटे बघा, माल बघा किती आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. हे बघा घाटेच घाटे आहे. हे बघा, हे बघा आता घाटे पकडायला सुरुवात केलेली आहे. माल बघा आणि झाडाची हाईट पण बघा शेतकरी मित्रांनो. झाडं आता गुंतलेले आहे. हे बघा खार झुमत आहे शेतकरी मित्रांनो, खार खूप आहे. आणि हाईट जरी बघितली तर टोंगोय आपला चना वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो. हो हे बघा आणि झाडानं बुड पा कसं केलं, ठोकोय आहे. मी वारंवार दाखवत आहे तुम्हाला. असा चना आहे शेतकरी मित्रांनो आपला. आणि हे बघा ह्या काळपट आहे, काळपट हिरवा आहे आणि माल पण तुम्हाला दिसत असेल, घाटे दिसत असेल तुम्हाला शेतकरी मित्रांनो. अजून पूर्ण माल पकडायचा आहे, फुलंही दिसत असेल आणि घाटे दिसत असेल. आणि भरण अवस्था ही चालू आहे शेतकरी मित्रांनो. घाट्यामध्ये जीव पडलेले आहे. हे बघा इथून 75 ते 80 दिवसात घाटे दिसेल आपल्या हरभऱ्याला. आणि सांगायचं म्हणजे ह्या हरभरा काळपट दिसत आहे. हे बा तुम्हाला ठिगळ दिसत असेल, ते हिरवे. हे बा तिकडलं हिरवं ठिगळ दिसत असेल, तुम्हाला दुरून नसेल दिसत, पण जे हिरवगार ठिगळ आहे तिथं घाटे कमी आहे. याचं कारण की तिथं ओलावा भरपूर आहे. त्या ठिगळ्यामध्ये जमिनीमध्ये ओलावा भरपूर आहे म्हणून ती ठिगळ. हे बा आता आपण ह्या काळपट आहे, तुम्हाला दिसत असेल फरक. आणि हे ठिगळ पहा, हे काळपट आहे आणि हे बघा हिरवगार आहे. हे वाला हे ठिगळ हिरवगार आहे. इथे बघा माल नाही आहे, काही कमी आहे पण कमी आहे. हे बघा हे हिरवगार आहे. आणि इकडलं हे ठिगळ बघा काळपट दिसते थोडंसं, याला माल पकडला. अशी अवस्था आहे आता आपली हरभऱ्याची. हे बघा हे माल याला जर एक घाटा जर तोडला तर हे बघा याच्यात जीव आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा म्हणजे तयार होत आहे, दाणे तयार होत आहे आता. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे असे दाणे तयार होत आहे आता, जीव पडलेले आहे आपल्या घाटेमध्ये. तर सांगायचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता पाणी द्यायची काही आवश्यकता नाही. आता आपली अवस्था आहे घाटे भरण अवस्था, फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये होणं
ही अवस्था चालू आहे शेतकरी मित्रांनो. आता घाट्यामध्ये जीव तर पडणारच आहे, पण तुम्ही का आता पाणी दिलं? मला कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही का आता पाणी दिलं? जे काही जिथलं काही फुल आहे तुमच्या हरभऱ्याला, 70-75 दिवस झाले असतील तुमच्या हरभऱ्याला, जिथलं काही फुल आहे आणि दाट असा माझ्यासारखा जर हरभरा असेल, माझ्या पण सारखा तुमच्या चांगला असू शकते शेतकरी मित्रांनो, माझ्याही पेक्षा हरभरा चांगला असू शकतो. पण जर आता पाणी दिलं, तुम्हाला वाटत असेल की समोर पाणी कमी पडणार आहे तर पाणी देऊ, तर हे पोझिशन तुम्ही अगोदरच करायला पाहिजे होती शेतकरी मित्रांनो, फुल सोटायच्या अगोदर. हो, मान्य आहे की अवकाळी पाणी आलेला होता, पण वयानी पण आली होती. तेव्हा जर पाणी दिलं असतं अगोदर, फुल सोटायच्या अगोदर भरपूर, तर आता हे कंडिशन तुम्हाला वाटली नसती. पण आता कारण की जमिनीमधला ओलावा कमी झाला आहे, म्हणून तुमच्या शेतामध्ये भरपूर फुल दिसत आहे आणि घाटे दिसत आहे. आणि तुम्हाला अशी शंका येत असेल की जमीन उरली आहे आणि आता पाणी देऊ काय? पण आता जर पाणी दिले तुम्ही शेतकरी मित्रांनो, जे काही हे फुल आहे, हे फुल चिपकून बुरशी येईल आणि फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये व्हायला वेळ लागन. आणि जिथले काही घाटे आलेले आहे ते घाटे ठस भरतील. कारण की आता पोझिशन कशी आहे आपल्या हरभऱ्याची, फुलामध्ये घाटा रूपांतर होऊन राहिला. आता फुल येऊन राहिलं, घाटा रूपांतर होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो. हे जिथला माल कव्हर होईल, म्हणजे फुलाचं घाट्यामध्ये रूपांतर होईल, जिथला माल कव्हर होईल तिथला आपला फायदा आहे. जास्तीत जास्त माल कव्हर होऊ द्या शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त घाटे पकडू द्या. हरभरा कमी पाण्यातच, जोपर्यंत ओल तुटत नाही, जोपर्यंत ओल कमी कमी होत नाही राहत, तोपर्यंत फुल पकडतच राहते शेतकरी मित्रांनो. आणि एखाद्यामानं जर ओल कमी झाली, आता सरळ धीर कमी ओल असली आणि शेंड्यावरचे जर आपल्याला फुलं जळत दिसले, तर मग भरपूर घाटे दिसले तर समजून जायचं आता ओल कमी पडत आहे. आता हरभरा आपला पूर्ण भरून येईल. हरभरा भरण्याला ही तळण पाहिजे शेतकरी मित्रांनो. तर अशा पद्धतीत तुम्ही पाणी नका देऊ शेतकरी मित्रांनो. जसा माझा हरभरा 69 दिवस पूर्ण कंप्लीट झाले आहे, फुलं आहे, घाटे आहे, घाटे भरणं अवस्थाही चालू आहे, सगळ्या अवस्था चालू आहे. जर आता मी जर पाणी दिलं ना, हे काही जिथलं काही फुल आहे ना, हे पूर्ण चाललं जाईन, मालच कवर नाही होणार आणि येल्या जाईन. मग तो स्तब्ध होईल, वाढणार नाही, वाढ नाही होणार, फुलांची वाढ नाही होणार, बुरशी येईल. आणि जास्तच पाणी झालं तर हिरव्या अवस्थेत तेच झाड, सायशेऱ्या नावाची बुरशी येऊन ती हिरव्या अवस्थेतच गळून जाते, माल वाढून जाते आणि घाटे पिवळे पडतात शेतकरी मित्रांनो. जास्त पाण्यामध्ये जर माल भरपूर असेल, पाणी जर दिलं तुम्ही, घाटे पिवळे पडून ते पण भरत नाही, तसेच राहतात. तुम्हाला दिसत असेल, अनुभव असेल त्याचा, की काही घाटे हिरवी राहतात, जे फळ धरण्याची फांदी राहते, काही घाटे हिरवे आणि काही एक घाटा पिवळसार जास्त पाण्यामध्ये. तर अशा अवस्थेत पाणी नका देऊ शेतकरी मित्र. मग पाणी द्यायचं कधी? तुम्हाला वाटत असेल शेतकरी मित्रांनो, मी म्हणतो तो पाणी नका देऊ. माझा हरभरा बघून घ्या पोझिशन कशी आहे, आणि तुमचाही असाच हरभरा असेल तर पाणी द्यायची गरज नाही. तर पाणी द्यायचं कधी ह्या विषयी येते. मग पाणी केव्हा द्यायचं शेतकरी मित्रांनो? तुमच्या हरभऱ्याला पूर्ण घाटेच घाटे दिसत असेल, फुलाची संख्या कमी दिसत असेल आणि काही प्रमाणात घाटे भरलेले असेल, हरभरा आपला खायला आला आहे, आपण हरभरा खाऊ शकतो, म्हणजे असा डाकया उपडून, तुम्हाला जर मग वाटत असेल की आता 1.5-2 तासाची शिप देऊन द्याव आणि शेंड्यावरचे घाटे पूर्ण भरून येतील, तर तवा पाणी द्या शेतकरी मित्रांनो. जास्त पाणी नका देऊ, 2.5-3 तासाची शिप नका देऊ, 1.5-2 तासाची, साधारण जमीन आपल्या शिपापासून 2.5 तासाचीही देऊ शकता तुम्ही, आणि शेंड्यावरचे घाटे भरून येईल. पण पाणी दिल्यानंतर हरभरा अजूक वाढेल, अजूक त्याला फुल येईल, तिथंही उत्पन्नात वाढ होऊ शकते शेतकरी मित्रांनो. पण जास्त पाणी देऊ नका. जास्त पाणी दिले तर आपलाच घाटा आहे, घाटे सडतात जास्त पाणी दिलं तर. कारण की ह्या पाण्याच्या वजनाने हा असा दबून जातो, स्प्रिंकलरच्या पाण्याच्या वजनाने हा माल असा दबतो आणि हवा लागत नाही लवकर.
तर बुरशी येण्याचे जास्त चान्सेस आहे जास्त पाणी दिल्यानं. तर तवा पाणी द्या शेतकरी मित्रांनो तुम्ही. केव्हा? जेव्हा घाटे भरून अवस्था आहे आणि कमी पडून घाटे भरणार नाही शेंड्यावरचे तुम्हाला वाटते, तर तवा पाणी द्या. आता पाण्याची गरज नाही आहे. आता आपला माल कवर झाला आहे भरपूर कवर झालेला आहे आणि पाणी दिल्यानंतर काही फुलं जळतील तर काही होणार नाही, आपल्या उत्पन्नात काही तिथला घट येणार नाही. तर अशा पोझिशनमध्ये तुम्ही पाणी द्या. आता पाणी दिलं तर गेलं, पुरा हरभरा कोमात. तर असं म्हणतो मी शेतकरी मित्रांनो. माल बघा, माझ्यासारखा माल, माझ्यापेक्षा चांगला माल असतील शेतकरी मित्रांनो. चांगलं बऱ्यापैकी माल पकडलाय आपल्या हरभऱ्याले. हे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसतच असेल. तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो. आपण माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद.